नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंतकोटिब्रह्मांड नायकाय परात्मने आनन्दमानन्दकरः प्रसन्नम् सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुळाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्र विदर्भदेशे सुदामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्र समुदारचिता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्यसुसम्मतं स्वानुभूतिप्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महद्विदर्भी गर्जिलीजयाञ्ची समन्वयी वाणी वाल्मीकि राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ अडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। गुरुकुंज विहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब संतन की जय। भारत माता की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना लोकभाषेत आणणारे जगद्गुरु देहूकर तुकाराम महाराज विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज आदी करून सर्व संत वृंदांच्या पायाशी नतमस्तक होतो। भगवत रूप श्रोतृगणाच्या पायाशी नतमस्तक होतो। सद्भाविक सज्जन हो, काल आपण या सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या अतिउच्चतम जीवन बने या सूत्राचा विचार करण्याचा प्रयत्न केला होता। आता पुढचा मुद्दा असा आहे की परमार्थमय व्यवहार व्यवहार
हा परमार्थमय करायचा. जीवन उच्चतम बनलं की परमार्थमय व्यवहाराकडे आपली वाटचाल चालू होत असते. पण महत्वाचा भाग हा आहे की परमार्थमय व्यवहार हा उच्चतम जीवन झाल्यावर लगेच चालू होतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी नेमकं परमार्थ म्हणजे काय, परमार्थमय व्यवहार म्हणजे काय, हे जाणून घेणं सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सज्जन हो, परमार्थ म्हणजे काय, परमार्थाची व्याख्या काय आहे, याचा व्याकरण दृष्ट्या अर्थ काय आहे, हे चिंतन महत्वाचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये परमार्थाची व्याख्या केली आहे. परम अर्थ म्हणजे काय. परमार्थ या शब्दाची व्याख्या आहे, परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे लाभ. सर्वश्रेष्ठ लाभ जीवनामध्ये प्राप्त होणं याला परमार्थ असं म्हणतात. मग आता परमार्थ म्हणजे काय, भगवद्गीतेनं सुंदर व्याख्या केली आहे. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण सांगतात की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणताही लाभ नाही असा लाभ प्राप्त होणे जीवनामध्ये, त्याचं नाव आहे परमार्थ. रहस्यामृत नामक एक योग वासिष्ठाच्या तत्वज्ञानाचा सार रूप असलेला ग्रंथ साहित्य रत्नांनी लिहिलेला आहे. सुंदर ग्रंथ आहे, परमार्थ सार संमत ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये परमार्थाची व्याख्या, परम लाभाची व्याख्या करत असताना ग्रंथकार म्हणतात की परम म्हणजे श्रेष्ठ अति, अर्थनाम लाभ निश्चिती, परमार्थ अत्युच्च लाभा परमार्थ ख्याती, व्याकरण दृष्ट्या जाणीजे. व्याकरण दृष्टीने जर विचार केला तर परम म्हणजे श्रेष्ठ अति, सर्वश्रेष्ठ जो लाभ आहे त्या सर्वश्रेष्ठ लाभाला परमार्थ असं म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर परमार्थ कशाला म्हणतात, श्रेष्ठ पद्धतीचा लाभ कशाला म्हणतात, तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता, याच्यापेक्षा श्रेष्ठ जो लाभ नाही त्याला म्हणतात महालाभ, त्याला म्हणतात परमार्थ. भक्तीची व्याख्या करत असताना नारदीय भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सुद्धा सांगितलंय की यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. ज्या लाभामुळे यम लब्ध्वा पुमान सिद्धो, सिद्ध भवती, आपल्या त्या वाटचालीत सिद्धता प्राप्त होते, त्याला म्हणतात महालाभ, त्याला म्हणतात परमार्थ. यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती. ज्या लाभाच्या प्राप्तीमुळे माणूस अमर होतो, अमर म्हणजे मेल्यानंतरही त्याची कीर्ती शिल्लक राहते. आणि दुसरी गोष्ट तृप्तो भवती, त्याला तृप्ती प्राप्त होते, स्वानंद सुखाची प्राप्ती होते, आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते. त्याचं नाव आहे परमार्थ, त्याचं नाव आहे महालाभ, त्याचं नाव आहे परमार्थ. आणि असा जो काही लाभ आहे, जगातले जे जे काही लाभ तुम्हाला प्राप्त होणारे लाभ आहे आणि त्या लाभापासून होणारे सुख आहे, हे सगळे जे सुख आहे, हे जे सगळे लाभ आहे, हे लाभ किंवा या लाभाची अपेक्षा तुमच्या आमच्या जीवनामध्ये कशा करताय. अर्थ म्हणजे लाभ, एकापेक्षा एक अधिक पद्धतीचा लाभ आपल्या जीवनात आपल्याला अपेक्षित असतो. तो कशा करता, तो फक्त एवढ्या करता की कुठंतरी सुखाची प्राप्ती व्हावी. सुखाकरिता ह्या सगळ्या लाभाचा आपण ग्रहण करतो म्हणा, किंवा त्या लाभाच्या पाठीमागे आपण जातो. मग त्या लाभाच्या पाठीमागे आपण जातो ते कशा करता, ते सुखाच्या प्राप्ती करता. पण त्यातून जे काही सुख भेटते ते सुख कायमस्वरूपी सुख नाही. कारण सुखाचे दोन प्रकार शास्त्रामध्ये केलेले आहेत.
वेदांत शास्त्रामध्ये सुखाचे दोन प्रकार आहे. एक लयरूप सुख आहे आणि एक आत्यंतिक सुख आहे. ज्याप्रमाणे लयरूप दुःखाची निवृत्ती असते आणि एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती असते. हे विचारसागर सारख्या ग्रंथामध्ये आलेले आहेत. काही वेदांतामध्ये प्रमुख काही जे सिद्धांत आहेत त्याच्यामधले एक भाग आहे. दोन प्रकारचे दुःख आहे, दोन प्रकारचे सुख आहे. एक लयरूप सुख आहे आणि एक आत्यंतिक सुख आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली की आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती लयरूप दुःखाची निवृत्ती झाली की पुन्हा लयरूप सुखाची प्राप्ती होते आणि लयरूप सुखाची प्राप्ती झाली की पुन्हा लयरूप दुःखाची प्राप्ती होते. हे एक चक्र आहे, हे फिरते. म्हणजे आत्यंतिक सुख म्हणजे काय, आत्यंतिक दुःख म्हणजे काय. जोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत आत्यंतिक सुखाची प्राप्तीही होऊ शकत नाही. मग आता आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि लयरूप दुःख निवृत्ती काय हे आपण पहिले थोडंसं 1 मिनिटामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता आपण बऱ्याच लोकांनी, आम्ही आता दरवर्षी करतो पण बऱ्याच लोकांनी यावर्षी हे लॉकडाऊन चालू आहे, सर्व दुकानं बंद आहे, कुठं कटिंग दाढी करता येत नाही म्हणून बऱ्याच लोकांनी टक्कल केले आता डोक्यावर केस अजिबात ठेवले नाही. आणि ते टक्कल केल्यानंतर पुन्हा 8 दिवस 15 दिवस गेले की त्याच्या डोक्यावर केस येतात. म्हणजे त्याच्या केसाची निवृत्ती झाली डोक्यावरच्या, पण तिथूनच 8-15 दिवसामध्ये पुन्हा ते केस त्याच्या डोक्यावर आले. हे लयरूप दुःखाची निवृत्ती आहे, अशी आहे. लयरूप म्हणजे काही कालापर्यंत असते. केस आहेत पण कधीपर्यंत, टक्कल पाळतपर्यंत. टक्कल आहे पण कधीपर्यंत, जोपर्यंत केस आहे पाळत नाही तोपर्यंत. आणि काही लोकांचं जर पाहिलं तर टाल पडलं असं म्हणतात आमच्याकडे, टक्कल पडते आणि ते टक्कल पडलं की त्याला पुन्हा काही केस येत नाही. म्हाताऱ्या लोकांचे केस गेले तर पुन्हा येत नाही, टक्कल पडते. हे आहे आत्यंतिक निवृत्ती. तसं सुखाचेही 2 प्रकार आहे. ते प्रकार म्हणजे एक लयरूप सुख आहे जे काही काळापर्यंत टिकणार आहे. मी मला वाटते 2ऱ्या की 3ऱ्या दिवशीच्या प्रवचनामध्ये की आनंदाच्या संबंधानं चिंतन बोलत असताना आनंदाचे प्रकार सांगितले होते. स्वयंसिद्ध आनंद आणि एक साधनसिद्ध आनंद. जसं ते साधनसिद्ध आनंद क्षणिक आहे आणि स्वयंसिद्ध आनंद हा कायमस्वरूपी आहे, तसा हा आत्यंतिक सुख हे कायमस्वरूपी आहे आणि लयरूप सुख हे काही कालापुरतं काही गोष्टीमुळे होत असते आणि लगेच मग ते नष्ट होत असते. म्हणून प्रत्येक जीवाच्या जे ध्येय आहे ते ध्येय हेच आहे की आत्यंतिक सुखाची प्राप्ती व्हावी. अर्थातच ग्रामगीतेच्या भाषेत बोलायचं जर झालं तर अंतिम ध्येय अखंड शांती अनुभवा यावी जीवाप्रती हे प्रत्येक जीवाचं ध्येय आहे. प्रत्येक जीवाला त्याची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनेच तो कार्य करत असतो. आणि म्हणून या संसारामध्ये राहत असताना सुद्धा हा जो आनंद आहे, हा नित्यानंद आहे, हा जो सत्य ज्ञानानंद आहे, हा आनंद वा हे सुख प्राप्त करण्याच्या ध्येयाकडेच तिकडे दृष्टी ठेवून आपला संसार करणं, संसारात राहून सुद्धा त्या परमसुखाच्या प्राप्तीच्या अपेक्षेनं प्रयत्नरत असणं, याचं नाव परमार्थमय व्यवहार आहे. याचं नाव परमार्थमय संसार आहे. याचंच नाव संसार परमार्थ आहे, ग्रामगीतेचा जो 4था अध्याय. म्हणून ही गोष्ट ज्या संसारात आहे तो संसार स्वर्गसम संसार, तो संसार परमार्थमय व्यवहार.
आणि याच्या उलट सत्य ज्ञानानंद प्राप्तीची वाटचाल न करता नुसतं या शरीराचे चोचले पुरवत राहणं, भौतिक सुखाला सुख मानणं, अर्थातच ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर हे देहची आपणापे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही, ही ज्या लोकांची धारणा आहे, हा देहच महत्वाचा आहे, याचे चोचले पुरवणं, याच्या संबंधानं पंचमहाभूताचं हे जे शरीर आहे, जे इंद्रिय आहे, त्यांना असलेले पंचविषय जे प्रिय आहेत त्यांच्यामध्येच गुरफटून राहणं आणि त्यांच्याकरिता इतकं स्वार्थी होणं की दुसऱ्याच्या पातळीवरची पोळी सुद्धा आपल्या पातळीवर ओढून घेऊन आपलं पोट भरलं तर जग दुःख वारलं, दुसऱ्याचं दुःख जरी असलं तरी त्याचं काही घेणं देणं नाही, स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, ही जी स्वार्थपरायण भूमिका आहे, हे परमार्थ व्यवहार ठरू शकत नाही, तर हा व्यवहारमय परमार्थ ठरते. चार्वाक सिद्धांत आहे. काही आपल्या शास्त्रामध्ये 6 शास्त्र हे आस्तिक दर्शनकार आहे. सांख्यशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, कर्म आहे, हे योगशास्त्र आहे. हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र म्हणजे काय, हे या शास्त्राला आपण दर्शन क्षेत्रामध्ये नास्तिक आणि हे आस्तिक आहेत, आणि बुद्ध आणि जैन हे नास्तिक दर्शनकार म्हणून घोषित केलेले आहे. त्याच्या नंतर एक चार्वाकाचा सिद्धांत आहे. तो चार्वाकाचा सिद्धांत म्हणजे पाखंडवाद आहे. तो जो पाखंडी आहे, तुकाराम महाराजांनी त्या पाखंड मताचं सांगितलं आहे की देह हाची देव, भोजन हे भक्ती आणि मरण हे मुक्ती पाखंड्याची. हा देहच त्याच्याकरिता देव आहे, आणि या देहाचे चोचले पुरवणं हाच त्याच्याकरिता एक प्रकारचा भक्तीचा प्रकार आहे, आणि मरण म्हणजेच मुक्ती आहे. चार्वाकाचा सिद्धांतच आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत. मग काय करायचं? या जन्माला आलो ना आपण, यावम जीवम सुखम जीवेत, या जन्माला आलो तर या जन्मात सुखानं जगायचं. मग सुखानं जगण्याकरिता काय करायचं? ऋणम कृत्वा घृतम पिवेत, कर्ज काढायचं, आणि कर्ज काढून तूप खायचं, मस्त हालत बनवायची. मग काहो ऋण ते फेडणार कोण आहे? कर्ज. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एक वेळ हा शरीर नष्ट झालं की मग कुठं पुन्हा यावं लागते, कुठं कर्ज फेडावं लागते, कुठं कर्माची फळं भोगावं लागते. हा जो पाखंडवाद आहे, हा पाखंडवाद जीवनामध्ये अनुसरण करणं, याचं नाव व्यवहारमय परमार्थ आहे. पण आमच्या संतांना जो अपेक्षित आहे तो परमार्थमय व्यवहार अपेक्षित आहे. मग आता एक प्रश्न निर्माण होते की त्या सत्यानंदाची प्राप्ती करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे, तर मग आम्ही आमचा जो संसार आहे, आमचा जो प्रपंच आहे, तो प्रपंच टाकून दिला पाहिजे काय? त्या संसाराचा त्याग केला पाहिजे काय? म्हणजे मग आमचा संसार परमार्थमय होईल, म्हणजे मग आम्हाला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होईल, असं काही भाग आहे का? असं काही भाग नाही. आमचे जे संत झाले, मी एक तुमच्या समोर एक चिंतन बोलतो. या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे काही मी ऋषींचे चरित्र ऐकले, पाहिले, वाचले, त्या प्रत्येक वेळेस मी पाहत आलो की हे जे चरित्र आहे या ऋषी मुनींचे, याच्यामध्ये शक्यतो माझ्या चिंतनानुसार 95 नाही 99% असे ऋषी झाले की ते ऋषी गृहस्थाश्रमी होते, ते संसारीच होते, आणि संसार
करूनच त्यांनी परमार्थ साधलेला आहे. म्हणून संसार त्यागावा लागतो आणि मग सत्यानंदाची प्राप्ती होते, हा भाग नाही आहे. संसाराचा त्याग नाही तर संसाराच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. महाराजांनी जे भजन लिहिलं आहे की संसाराचा बोझ वाहता लागला स्मरणाला नेसील साथी कुणाला, त्याच्यामध्ये महाराजांनी शेवटी सांगितलं आहे की हे शुद्धीवरी आता तरी तू भज रे भज गोपाला. आणि काय संसार सोड नाही, मग हे संसार सोडू नको, पण आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला. त्या देवाची लीला बघ कशी, आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला. कारण आसक्ती हाची खरा संसार आणि ज्ञाने त्यांचा पावने पार हाची मोक्ष. हा हे खरं आहे आणि म्हणून त्याची आसक्ती सोडायची आहे, तो संसार सोडायचा नाही. कारण आमच्या साधू संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं आहे, आज आपण थोडक्यात फक्त भौतिकदृष्ट्या परमार्थमय व्यवहार पाहणार आहोत आणि उद्याच्या चिंतनामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या वेदांतिकदृष्ट्या परमार्थमय व्यवहाराचं थोडं चिंतन करणार. आमच्या साधू संतांनी जे सांगितलं आहे की या संसारामध्ये जो संसारामध्ये प्रावीण्य मिळवतो तोच परमार्थामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. जर तो संसारात नाही, महाराजांनी तर लहर की बरखेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की संसार में नहीं ठीक तो परमार्थ क्या कर सके. आणि परमार्थात ठीक नाही तर काय. अहो आमचे समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रपंची जो सावधान तोची परमार्थ करील जाण. जो परमार्थी खोटा, जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. जो प्रपंच करू शकत नाही तो परमार्थ साधू शकत नाही. त्याचं कारण आहे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अभंग गाथ्यामध्ये महाराजांनी सांगितलं आहे की प्रपंच हा आहे पाया परमार्थाचा, भाव हा आमुचा निश्चयशी, कोण म्हणे तुझं न करी संसार, कोणी शास्त्राधार दिला तुझं. कोणी सांगितलं, कोणत्या शास्त्रात लिहिलाय संसाराचा त्याग करा म्हणून? नाही आहे कुठं. महाराज म्हणतात की संसार ही परमार्थाकडे जाण्याची एक पाठशाळा आहे आणि त्याच्यातून तुमची वाटचाल झाली पाहिजे. ज्याला परमार्थ कळत नाही होत, नावली ज्ञानोबा सांगतात की जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुससी काही, म्हणून सांगे कावाई पंडू कुमारा. अर्जुना, ज्याचं ऐहिक नाम प्रपंच धड नाही तो परमार्थ काय करणार. व्यवहार में नाही ठीक तो परमार्थ कैसा कर सके, महाराजांनी लहरकी बरखेत सांगितलं. आणि म्हणून त्याच्यानंतर महाराज एक इतकं सुंदर भजन, महाराजाचं भजन याच्या संदर्भात आहे. महाराज विवेक माधुरी भजनावलीमध्ये सुंदर भजन आलेलं आहे की व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला. ज्याला व्यवहार कळत नाही त्याला काय परमार्थ समजणार आहे. नेहमी व्यसनाचा छंद झगडतो सदा मतिमंद, नेहमी व्यसनाचा छंद आळशी सदा विषयांद. हे जे काही गोष्टी आहे, अति वेळ निजून उठण्याला, ना सळा पळे कधी काढी, रांगोळी कोण मग घाली. हे ज्याला या व्यवहारातल्या म्हणजे सुटसुटीतपणे आणि एक आदर्शवत जीवन, संसारी जीवन ज्याला जगता आलं नाही तो परमार्थ काय करणार आहे हो. आणि म्हणून त्या परमार्थ करण्याकरिता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनामधला आधी प्रपंच ठीक असला पाहिजे. आमच्या समर्थ रामदास स्वामींनी तर सांगितलं आहे की आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका. पण एक चिंतन जर केलं तर परमार्थ हा आपण नेटका करण्याच्या दृष्टीनं जर कितीही प्रयत्न केले महाराज, तर तो आधी प्रपंच करतो म्हटलं तर प्रपंच काही सुटत नाही आणि परमार्थाकडे काही वाटचाल आपली होत नाही. म्हणून रामगीतेनं त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, काकणभर पुढे जाऊन सांगितलं. समर्थांच्या पुढे जाऊन रामगीता बोलते की हो आधी प्रपंच करत बसू नका, तर नेटका ऐसा प्रपंच झाला तरी परमार्थ त्यातची साधला. नेटक्या प्रपंच केला नेटका
त्यातच तुम्ही परमार्थ साधला असं समजून घ्या. कारण प्रपंच सोडू नका. तुकाराम महाराजांनी सांगितलं की नका सोडू रांडा पोरे, बांधा माळ्या घरे सोपे. आणि त्या संतांच्या संसारी संतांनी तर सोडून द्या. ज्ञानोबा रायांसारख्या असंसारी संन्यासी साधूंनी सुद्धा सांगितलं की आता ग्रहाधिक आघवे, काहीही न लगे त्याजावे. याचा त्याग न करता तुम्हाला परमार्थ करता येतो. फक्त तो कसा, तर या परमार्थातच नेटका असा प्रपंच झाला की परमार्थ त्यातची साधला. म्हणजे परमार्थ ज्या वेळेस आपण करतो पण व्यवहारात ठीक नसतो त्यावेळेस आपण चुकीचे असतो. म्हणून नेटका प्रपंच जर केला तर मग तो म्हणजे फाटका जरी असेल तरी तो नेटका करा. प्रपंच नेटका करावा म्हणजे नेमकं काय करावं हाही एक भाग आहे. अर्थातच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की नसे अंथराया नसे पांघराया, वृथा शीण संसार करतील रडाया. असा आमचा संसार नसू. फाटका जरी असला तरी तो नेटका असला पाहिजे. आणि करत असताना एक महत्वाचा भाग आहे की नेटका प्रपंच करण्याकरिता, प्रपंच सुरळीत चालण्याकरिता तुमच्या प्रपंचामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की परमार्थी पाहिजे पंचीकरण आणि प्रपंची पाहिजे सुवर्ण. परमार्थ करायचा असेल तर पंचीकरण नाम अध्यात्म क्षेत्राचे ग्रंथ असले पाहिजे. तुमच्या पंचमहाभूताचं जे काही पंचीकृत पंचमहाभूतांचं विवरण आहे त्याच्या संदर्भानं आणि तुमच्या देहविवरणाच्या संबंधानं, देहाच्या नश्वरत्वाच्या संबंधानं दृढीकरण करणारे जे ग्रंथ आहेत पंचीकरणासारखे ते तुमच्या जीवनात असले पाहिजे. आणि जर तुम्हाला चांगला प्रपंच करायचा असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुवर्ण असलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा ऋग्वेदादिक ग्रंथांमध्ये सुविरासो वयम धनम यजेत अशा पद्धतीचा आदेश केलेला आहे की जो आदेश जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं आम्ही धन जोडलंच पाहिजे. कारण धन जर आमच्या जीवनामध्ये नसलं तर हे चाणक्य नीतींनी सांगितलं आहे की अर्थस्य मूलम धनम, धर्मस्य मूलम अर्थम. धर्माचं मूल अर्थ आहे. कारण अर्थ जर नसेल, अर्थ म्हणजे पैसा जर आमच्या संसारामध्ये नसेल तर मग पंचतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे, कथा आहेत. त्याच्यामध्ये काही मानवी जीवनाच्या विकासाकरता, उन्नतीकरता उपयुक्त अशा सुंदर कथा त्याच्यामध्ये आणि कथेच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगितलं. त्या पंचतंत्रामध्ये सांगितलं आहे की बुभुक्षितम किम न करोति पापम. ज्याला भूक लागलेली आहे, एखाद्या गोष्टीची भूक लागलेली आहे, ती भूक लागली असताना ज्या गोष्टीची भूक लागली आहे ती गोष्ट प्राप्त करण्यात, त्या गोष्टीची तृप्ती करण्याकरता, त्या भुकेची निवृत्ती करण्याकरता ज्याला ती भूक लागली आहे तो काय करील हे सांगता येत नाही. तो पापाचरण सुद्धा करू शकतो. हा अबाधित सिद्धांत आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये क्यों न करे कोई नादे सहारा या पद्धतीचं काही येऊ नये याच्याकरिता कोण म्हणे धन करू नये गाठी, हिंडावे कपाटी राणीवणी असं तुकडोजी महाराज सांगतात. आणि म्हणून हे धन आमच्या जीवनामध्ये असलंच पाहिजे, उत्तम व्यवहारानं असलं पाहिजे. परंतु त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की त्या धनाच्या सोबत हा एक भाग महत्वाचा आहे. एक सूत्र काही कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी चांगल्यापैकी एक सूत्र सांगत असतात की परमार्थात चित्त, शरीरात वित्त, शरीरात पित्त, संसारात
वित्त आणि परमार्थात चित्त या 3 गोष्टी आवश्यक असतात. तुमच्या शरीरामध्ये जर पित्त नसेल तर शरीराचं संतुलन बिघडू शकतं. तुमच्या परमार्थामध्ये जर चित्त नसेल तर मग चित्त नाही स्थिर, काय करील मंदिर तुकडोजी महाराज म्हणतात. म्हणून चित्त जर परमार्थात नसेल तर काही होतं नाही. तसं वित्त जर तुमच्या संसारात नसेल तर तुमच्या संसारालाही सुद्धा किंमत नाही. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे या न्यायानं तुम्ही उत्तम व्यवहारानं धन जोडलंच पाहिजे. ग्रामगीता सुद्धा बोलते की उत्तम व्यवहारे धन जोडा, अशी एक बोली ग्रामगीतेत आलेली आहे. आणि म्हणून या पद्धतीनं आमचं जीवन असावं. आमच्या जीवनामध्ये, आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या संसारामध्ये सुवर्ण असावं, धन असावं. पण त्या धनासोबत आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे, आमचा संसार नेटका होण्याकरिता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्या धनाच्या सोबत आमच्या संसारामध्ये परस्परामध्ये प्रेम असणं आवश्यक आहे. आणि परस्परामध्ये जर प्रेम नसेल तर तो जो संसार आहे तो संसार दुःखाला कारणीभूत ठरत असतो. म्हणून संसार हा परस्पर प्रेम जर त्या संसारामध्ये असलं तरच ते योग्य आहे. जर त्याच्यामध्ये परस्पर प्रेम नसेल तर तो संसार कितीही जरी धन असलं तरीही मात्र त्या धनाच्या मुळे त्या संसारामध्ये इतकी विकृती निर्माण होऊ शकते की तुका म्हणे धन आणि धनासाठी घेती प्राण इथपर्यंत मजल पोहोचू शकते. आणि म्हणून विनोदानं काही सुभाषितकारांनी काही सुभाषित लिहून ठेवले आहेत. एका सुभाषितकारानं तर असं मत मांडलं आहे, त्या श्लोकाचा इथं उल्लेखही आलेला आहे अष्टश्लोकी भागवतामध्ये. त्या सुभाषितकाराच्या सुभाषिताचा तो म्हणतं की तुम वांछति शंभो गणपती आखुम सिद्धार्थ फणी तुमच कळूचे पते शिखीच गिरिजासिंहो पिनागाननम. पुढे गौरी जानोत सुता सुईत कलानाथम कपालानल आणि निर्विण्ण परे कुटुंब कलहो दशोपी हलाहलम. या संस्कृत श्लोकाचं साहित्य रत्नांनी फार सुंदर अशा पद्धतीचं आणि हिंदीमध्ये रूपांतरित केलं आहे. माझं पाठ नाही, मी इथं लिहून घेतलं आहे, मी तुम्हाला ते वाचून दाखवतो कारण मला फार आवडलेलं आहे. की है आख नंदी पर लगी पत्नी उमा के बाघ की गजराज का चूहा निरख जलती जिहा है नाग की अही को बहु शारदा का मोर खाने ताकता फिर भी चलाते राज शिव मती शांती की है धन्यता. असं जर त्या कुटुंबामध्ये कितीही धन असलं आणि असं जर त्या कुटुंबातलं वातावरण असलं की है त्या कुटुंबामध्ये शंकर जो आहे त्या शंकराचा मुलगा गणपती, त्या गणपतीचं वाहन उंदीर, हा उंदीर जो आहे त्या उंदीराला खाण्याकरिता शंकराचा साप टपलेला आहे. जो साप त्या याचा आहे महादेवाचा साप आहे, त्या सापाला खाण्याकरिता शारदेचा म्हणजे शंकराच्या सुनेचा जो वाहन असलेला मोर आहे तो त्याला खाण्यासाठी टपलेला आहे. आणि पार्वती आणि गंगा यांचं भांडण चालू आहे, किंवा पार्वतीचा सिंह आणि महादेवाचा बैल या दोघं एकामेकाकडे पाहून राहिले खाण्यासाठी. अशा पद्धतीचं वातावरण जर घरामध्ये असलं आणि कितीही धन असलं तर मग त्या शंकराला हलाहल नामक जहर प्यावंसं का वाटणार नाही. अशी जर परिस्थिती त्याच्या घरात असली तर कितीही पैसा असल्यावर. म्हणून पैसा किती आहे हे संसारात महत्त्वाचं नाही, तर तुम्ही समाधानाच्या संबंधानं त्या संसारामध्ये परस्परामध्ये प्रेम, परस्परामध्ये जिव्हाळा किती आहे ही बाब महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुमचा संसार कसा असावा आणि कसा नसावा याच्याही संबंधानं सुभाषितकारांनी काही विचार मांडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो एक विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून दिला आहे की कष्ट करोनी आपुल्या हाते आदर्श करावे घराते आणि असली जरी झोपडी ते भासवावे नंदनवन, या पद्धतीनं आपली वाटचाल असली पाहिजे.
कारण कसा आपला संसार असावा 13 सूत्र जवळजवळ आमच्या सुभाषितकारांनी सांगितले आहे. संस्कृतामध्ये सुभाषितच आला की आमच्या संसारामध्ये हे 13 सूत्र असले पाहिजे. आणि दुसरं त्यांनीच लिहिलं आहे की या पद्धतीचे सूत्र आमच्या जीवनात नसले पाहिजे. म्हणजे आमचा संसार हा परमार्थमय व्यवहार होण्याच्या दिशेनं वाटचाल करणारा ठरेल. परमार्थमय व्यवहार नाही, आज आपण याचंच चिंतन करत आहोत की परमार्थमय व्यवहार होण्याच्या दिशेनं आमचा संसार कधी जाईल, त्या वाटचालीकडे जाण्याकरिता आमच्या संसाराची भूमिका कधी तयार होईल, त्या म्हणजे एका आदर्श जीवनाच्या वाटचालीकडे, आदर्श संसाराच्या परमार्थमय व्यवहाराच्या वाटचालीकडे आम्ही कसे जाऊ, कसा आमचा संसार असावा, 13 सूत्र आमच्या संसारामध्ये असली पाहिजे. सानंदम सततम सुताश्च सुधीः कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषितरती आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम निष्ठान्नपानम ग्रहे साधो संगमुपासते सततम धन्यो गृहस्थाश्रमः. असं असावं आमचा संसार, कसा असावा. पहिले 13 सूत्र आमचा संसार कसा असावा, ज्याला धन्यो गृहस्थाश्रमा म्हटलाय. म्हणून गृहस्थाश्रम गौरविला, म्हणून संती गृहस्थ गौरविला, धन्य धन्य म्हणितले त्याला. पण कोणाला, कोणता संसार? वैकुंठवासी संत घुसरकर महाराजांचं भजन आहे की धन्य संसारी 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 सदा अंतरी जो असे सद्विचारी तो संसारी धन्य. कोणता आहे? त्याचे 13 सूत्र मी बोलून गेलो. कोणते सूत्र आहेत त्याचं चिंतन थोडक्यात करण्याचा प्रयत्न करू. त्या 13 सूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे सानंदम. आमच्या त्या संसारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आनंद असावा. किती? सततम, अखंड आमच्या संसारामध्ये आनंदी जीवन आमचं असावं. परस्परामध्ये जिव्हाळा, प्रेम असावा. काही नाही हो. आणि प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी एक सूत्र बोलून जातो. ज्या सुनेला असं वाटते माझ्या सासूनं मला मुलीसारखं वागवलं पाहिजे, त्या सुनेनं आपल्या सासूकडे पाहत असताना, सासऱ्याकडे पाहत असताना आपल्या मायबापाच्या नजरेनं पहा. एखाद्या वेळेस जर तुमचे सासू सासरे तुम्हाला काही बोलले ना, तर जसं तुमचे आई वडील तुमच्या घरी तुमच्या लग्नाच्या अगोदर बोलत होते, त्यावेळेस तुम्हाला काही त्याचं फारसं मनाला तुम्ही लावून घेत नव्हत्या, त्याच पद्धतीनं जर तुम्ही आता वागल्या ना, तुमच्या जीवनात दुःख येणार नाही. आणि दुसरा मुद्दा, ज्या सासू सासऱ्यांना वाटते आमच्या सुनेनं आम्हाला मायबापासारखं वागवलं पाहिजे, त्यांनी आमच्या आपल्या सुनेकडं मुलीसारखं पहा. काय? अरे तुमच्या मुलीचं जर एखादी गोष्ट चुकली तर तुम्ही शेजाऱ्याला काय, घरातल्या घरातही सुद्धा कोणाजवळ गोष्ट काढत नाही. पण सुनीची एक गोष्ट जर चुकली तर ओट्यावर बसून 2-4 बाया घेऊन त्यांच्यासमोर बरळत बसता की माझ्या सुनीनं असं केलं, माझ्या सुनीनं तसं केलं. या दोन्ही पार्ट्या जर समानतेनं वागल्या की नाही, दोघींनाही समजून घेतलं की नाही, तर त्या माणसाची संसारामध्ये जो मुलगा आहे किंवा जो नवरा आहे त्याची कुठंतरी मधात तो कुठंतरी फसणार नाही. आणि तो जर मधात कुठंतरी आला नाही, दोन्ही बाजू जर त्याला समान ठेवता आला आणि त्याच्याकरता या दोघींनीही जर सहकार्य केलं तर मग मात्र कुटुंब आनंदी राहत असते. आणि मी एक पुस्तक ग्रंथ वाचला होता. आता आम्हाला काही संसाराचा अनुभव नाही, आम्ही ब्रह्मचारी लोक सध्या, आम्हाला काय आहे, पण माझा संसार विश्व आहे, सर्व स्त्री पुरुष बाप माये, व्यवहार दृष्टीने समजून काय पाहिजे ते बोललो. सांगतो ते बोलले की ज्या कुटुंबामध्ये मुलीची आई आणि मुलाची बहीण या दोघी जास्त डोकं घालत असतात, त्यांचा संसार लवकरात लवकर विस्कटीत झाल्याशिवाय राहत नसतो. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आनंद जर टिकून ठेवायचा असेल तर अशा काही गोष्टीचं चिंतन करून अखंड आपल्या संसारातला आनंद टिकून ठेवण्यासाठी दोघांचे एक व्हावे म्हणून तेथेची नांदे स्वर्ग पूर्ण होता आदर्श एक संतान पांग फिडील गाव देशाचा, या पद्धतीचं आमचं जीवन असलं पाहिजे. म्हणून आमच्या कुटुंबामध्ये आनंद असावा. सानंदम सततम सुताश्च सुधीः. आमची मुलं, त्या संसारातली मुलं चतुर असले पाहिजे, अभ्यासू असले पाहिजे. आणि सुधी ही सुनाम चांगली, आणि धी म्हणजे बुद्धी,
सुधीही काय सानंदम सततम श्रुताश्च सुधीही कांता मृदुभाषिणी. पत्नी ही गोड बोलणारी असावी. सन्मित्रम काय पत्नी ही गोड बोलणारी असावी आमच्या संसारामध्ये. काय किती सूत्र पाहिले आपण. पहिलं सूत्र सानंदम सततम सुताश्च सुधी कांता मृदुभाषिणी. कांता मृदुभाषिणी असली पाहिजे. पत्नी चांगली बोलणारी जर असली, गोड बोलून सगळ्या परिवाराला आपलंसं करणारी जर पत्नी असली तर त्या कुटुंबामध्ये आनंद टिकून राहत असतो. त्या कुटुंबामध्ये परस्पर प्रेम, परस्पर जिव्हाळा टिकून राहत असतो. आणि म्हणून कांता मृदुभाषिणी सन्मित्रम. कुटुंबामध्ये जर कलह होऊ नये असं वाटत असेल तर मित्र सुद्धा याचा तुम्ही सूक्ष्मतेने चिंतन करा की आपले मित्र जर वाईट असले तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरही कसा पडू शकतो, याचं चिंतन तुम्ही सूक्ष्म दृष्टीने करू शकता. पण आपले मित्र सुद्धा आपला जर संसार सुखाचा करायचा असेल, आनंदी संसार करायचा असेल तर आपल्या संसारात जीवन जगत असताना आपले मित्र सुद्धा सन्मित्र असले पाहिजे. ते सद्गुण सदाचारी सत्प्रवृत्तीचे आपले मित्र असले पाहिजे. आणि म्हणून सन्मित्रम सुधनम. आमचं धन सुद्धा चांगल्या मार्गाने मिळवलेलं असलं पाहिजे, शुद्ध स्वरूपात मिळवलेलं असलं पाहिजे. सन्मित्रम सुधनम स्वयोषितरती. आणि पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम असलं पाहिजे. स्वयोषितरती आज्ञापरा सेवका. आमचे सेवक सुद्धा आज्ञाधारक असले पाहिजे. आमचे मुलं आज्ञाधारक असले पाहिजे. तुकडोजी महाराज अभंग गाथेत म्हणतात की धन्य तो संसार ज्याचे उज्ज्वल चरित्र, हरिनाम गाती मुखे आणि वाहती अतिथींचा भार, मुले बाळे नारी नर, असा जो संसार आहे तो संसार धन्य आहे. आणि म्हणून दोघांचं एक मन असावं. सुधनम स्वयोषितरती आज्ञापरा सेवका. ज्याचे पुत्र आज्ञाधर त्याशी सुख स्वर्गावर, तुकडोजी महाराज म्हणतात. म्हणून सन्मित्रम सुधनम स्वयोषितरती आज्ञापरा सेवका. आणि पुढे आतिथ्यम वाहती अतिथींचा भार. आमच्या घरी जर कोणी अतिथी आले तर त्यांचा सत्कार आम्ही केला पाहिजे. पण महाराजांनी पहा किती सूक्ष्मता दिली आहे. काही काही घरामध्ये अतिथींचा सत्कार, घरी आलेल्याचा सत्कार माणसाला आनंद होतो, पण बाईच्या नाकातोंडावर वड्या पडत असतात. कुठं कुठं बाईला आवडते एखादी व्यक्ती, एखादा पाहुणा आपल्या घरी आलेला, पण नवऱ्याला आवडत नाही. कुठं कुठं पती पत्नीला आवडते पण त्यांच्या मुलांनाच आवडत नाही. काय आई बाबा तुम्ही त्यांना बोलावता घरी, ते आम्हाला नाही आवडत, ते आले म्हणजे ते नुसतं बोर करतात, अशा पद्धतीचे काही मुलं बोलत असतात. परंतु महाराज म्हणतात की त्या अतिथींचा भार कोण कोण वाहतात, तर नारी नरे म्हणजे मुले बाळे आणि नारी नर हे सहकुटुंब सहपरिवार त्या आलेल्या अतिथींचा आदर सत्कार करतात. हे जे सूत्र आहे, ते जे सूत्र आहे, हे सूत्र महत्वाचं आहे की वाहती अतिथींचा भार. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम. नित्य नियमानुसार आपल्या आपल्या पंथ संप्रदायानुसार जी जी काही साधना असेल, जी जी काही तुमच्या इष्टदेवतेची भक्ती असेल, कुणी हरिपाठ करते, आता कुणी उभेच भक्ती करते, कुणी उभ्यानं हरिपाठ करतात, कुणी नमाज अपुले पडते, कुणी नमाज पडतात, कुणी ध्यान समाधी धरती, कुणी ध्यान समाधी करतात, कुणी प्रार्थना करतात. आपल्या आपल्या पंथ संप्रदायानुसार, आपल्या आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या आपल्या रुचीनुसार आपण लोक जे जे काही इष्टदेवता असेल त्यांचं ध्यान करावं, स्मरण करावं, चिंतन करावं, नामस्मरण करावं. हा प्रतिदिन आपला एक नियम असावा. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की काही नित्य नेमाविनं अन्न खाये तोची श्वान. आणि म्हणून नित्यनेम असला पाहिजे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि म्हणून नित्यता तुमच्या जीवनात असली पाहिजे. महाराजांनी सुद्धा पुढे प्रार्थने म्हटलंय, हमो पुजारी तत्व के सच्चे प्रेम नित्य नेम के. नित्य नेम असला पाहिजे जीवनात. आणि म्हणून आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पाने ग्रहे. मिष्टान्न पाने ग्रहे म्हणजे रोज श्रीखंड बासुंदी गुलाबजामुनचे बेत असला पाहिजे असं नाही आहे. मिष्टान्न म्हणजे काय, तर तुम्ही जे काही खातात ती चटणी भाकर गोड करून खाणे. जे तुमच्या घरी उपलब्ध आहे त्यात समाधानी राहून आनंद व्यक्त करत खाणे, याचं नाव आहे
मिष्ठान्न पानम ग्रहे, मिष्टान्नाचं भोजन करणं याचं नाव आहे मिष्टान्न पानम ग्रहे. काय? आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम ग्रहे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम ग्रहेच्या नंतरचं सूत्र हे आहे की साधो संग उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमा. तुमचा संसार हा सुखाचा किंवा आदर्श संसार ठरण्याचे हे 13 सूत्र आहे. कोणते 13 सूत्र आहे? तर तुमच्या घरी नित्य नेमानं कोणी साधू संत सुद्धा आले पाहिजे. कारण तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत याची घरा, साधू संत घरी येते. नेहमी तुमच्या घरी साधू संत आले पाहिजे. नुसतं आले नाही पाहिजे, तर ते आल्यानंतर नुसतं तुमच्या घरी लाडू बेसन लाडू गुलाबजामुन बासुंदीचा बेत खाऊन गेले नाही पाहिजे. तर मग तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला 4 बोधामृताच्या गोष्टी पाजून गेले पाहिजे. साधो संगम संग सिद्धपंथ नावाचा ग्रंथ आहे पूज्य दादांचा. दादा म्हणतात साधूचा संग करणे, संताचा संग करणे म्हणजे काय? सत्संगती म्हणजे कवने, संता संगे नव्हे फिरणे, ते सांगती तेची करणे या नाव सत्संगती. ते संत सांगतील त्या पद्धतीने तुम्ही जीवन जगावं, याचं नाव सत्संगती आहे. म्हणून याचं नाव साधूचा संघ आहे, याचं नाव असा हा संतांचा संघ आहे. आणि म्हणून साधो संग उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. हा त्यांचा गृहस्थाश्रम धन्य. याच्या उलट सुभाषितकार सांगतात की याच्या उलट काय आमच्या संसारामध्ये नसावं. सुंदर सुंदर वर्णन सुभाषितकारांनी त्याचं या ठिकाणी त्या श्लोकांचा थोडक्यात इथं उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून मी त्याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. याच्या उलट आमच्या संसारात काय नसावं म्हणजे आमचा संसार हा परमार्थमय संसार होण्याच्या दिशेने वाटचाल करणारा ठरेल. काय काय नसावं याचंही सुद्धा विवरण सुभाषितकारांनी केलं. कुरुशंत शिशव सवारी सदनम पंकामृतम चांगनम शय्या दंशवती च वृक्षम शनम धूमेन पूर्णग्रहम भार्या निष्ठुर भाषिनी प्रभुरूपी क्रोधेन पूर्ण सदा स्नानम शीतल वारिणाही सततम दिक दिक गृहस्थाश्रमम. अशा गृहस्थाश्रमाचा धिक्कार असो आमचे संत सांगतात. धिक्कार केला अशा गृहस्थाश्रमाचा. कशा? ज्यांच्या घरामध्ये क्रोशंत शिशव, ज्यांचे लेकरं नुसतं कल्ला करत राहतात, आरडाओरड करत राहतात, देवाचं नाव घेत नाही, पिक्चरचेच गाणे बोंबलत राहतात, नुसतं आरडाओरडा चालू असते. हा त्याच्यावर आवाज चढून बोलते, तो त्याच्यावर आवाज चढून बोलते. जे मुलं आई वडिलांवर आवाज चढून बोलतात असं त्यांच्या संसारामध्ये असतील. धिक्कार असो त्यांच्या संसाराचा. दुसरी गोष्ट सवारी सदनम. ओलसर घर असते, जेव्हा पाहिलं तेव्हा ओलच असते घरामध्ये. पावसाळ्यामध्ये पाणी येते तर ते ओलच असते घरात. ओल नसली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. त्याच्यानंतर पंकाकृतम चांगणम. अंगणी दगड सांगाती, तुकडोजी महाराज म्हणतात. कपड्यावरी उडते माती. अंगणात दगड आहेत, अंगणामध्ये चिखल सगळा जमा झालेला आहे, चिखलच चिखल आहे अंगणात. जिकडे गेलं तिकडे घरी आल्याबरोबर ते चिखलानंच पाय भरतात. पहिले पाय धुवावं लागते, मग घरात जावं लागते चिखलाची. असं अंगणामध्ये चिखल नसावा. त्याच्यानंतर शय्या दंशवतीच. ज्या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मच्छर नसले पाहिजे, ढेकणं नसले पाहिजे. आणि जे पांघरून अंगावर घेतले जाते ते पांघरून स्वच्छ धुतलेलं असलं पाहिजे, साफ केलेलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये खटमल नसले पाहिजे. पुढे वृक्षामशनम. आमच्या घरी जे आम्ही अन्न खातो ते कोरडं नसलं पाहिजे, शिळं नसलं पाहिजे. अन्न सुद्धा खात असताना शुद्ध सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. कालही मी तो विषय बोलून गेलो, पुढेही तो विषय बोलणार आहोत. आणि इकडे तिकडे बऱ्याच साधू संतांच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आढळून. म्हणून दुसरी गोष्ट धूमेन पूर्णग्रहम. आता धूमेन पूर्णग्रहमचा काही भाग राहिलेला नाही, कारण आता घराघरामध्ये गॅस आलेले आहेत, शेगड्या आलेल्या आहेत. एक काळ होता की घराघरामध्ये चूल होती आणि त्या चुलीचं जिकडे तिकडे धूर धूर जात होता. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये इथून सांगितलं की धूर जातसे धुरांड्यातून. इथून बरीच गोष्ट सांगितली. आमच्या घरात धूर नसावा.
जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतलं एका ओवीचं जरी चिंतन करतो म्हटलं तरी आमच्या सारख्याचे जन्मच्या जन्म जातील तरी आम्ही ते सोडवू शकणार नाही. काय तुमच्या कुटुंबामध्ये घरामध्ये धूर नसावा, मग भार्या निष्ठुर भाषिणी, तुमची पत्नी तुमच्यासोबत कठोरतेनं भाषण बोलणारी नसावी, प्रेमानं बोलणारी असली पाहिजे. गळ्या प्रेमाची जबान खोलना, जरा भावानं भक्तीनं बोलणं, असं वाचा वदामी मधुवत, हा जो वेदाचा सिद्धांत आहे, सबसे मिठा बोल, ही परिस्थिती तुमच्या कुटुंबामध्ये असली पाहिजे की भार्या निष्ठुर भाषिणी असू नये तुमच्या कुटुंबामध्ये. आणि प्रभुरूपी क्रोधेन पूर्ण सदा, घराचा जो मालक आहे, घराचा जो प्रमुख आहे, तो प्रमुख नेहमी रागातच असते. घरी आला की ज्याच्यावर डोळे काढन त्याच्यावर डोळे काढन आणि रागानंच बोलन कोणाच्या सोबत, हा जो आहे हे तुमच्या संसारामध्ये नसलं पाहिजे. आणि अखंड म्हणजे हिवाळा जरी असेल तरीही सुद्धा थंडच पाण्याने आंघोळ करावं लागते, गरम पाणी करण्याची व्यवस्था नाही. अशा पद्धतीचं जर तुमचं संसार असेल तर तुमच्या संसाराचा धिक्कार असं सुभाषितकार सांगतात. आणि म्हणून आमच्या संसारामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्या. घुसरकर महाराज ते त्यांच्या संसार आश्रम धर्म आणि संसार परमार्थ प्रवचनामध्ये नेहमी सांगत असत की तुमच्या घरच्या पिप्यावर, तुमच्या घरच्या डब्यावर नावं लिहून ठेवा, कोणत्या डब्यात काय ठेवलं आहे, म्हणजे पाहुणे आल्यावर झांबला लागणार नाही, असं घुसरकर महाराज त्यांच्या ग्रामीण भाषेत सांगत होते. तुमच्या घरी, तुमच्या घरासमोर जर कचरा असेल तर तो कचरा उचलून टाका, हे घुसरकर महाराज सांगत. यास किती सोप्या सोप्या गोष्टी आहेत, पण हे सुंदर अशा पद्धतीचं तुमच्या आमच्या संसारामध्ये तुमचं जीवन हे उज्ज्वल असावं. तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं एक दृष्टीने जर विचार केला तर हा जो सगळा संसार आहे, या प्रत्येक घरामध्ये ज्याप्रमाणे स्वर्गामधले लोक सुखी आहेत, समृद्ध आहेत, अशी एक कल्पना आहे. त्या सगळ्या कल्पना ज्या त्या ठिकाणच्या सुखाच्या संबंधानं केल्या आहे, त्या सगळ्या कल्पना या पृथ्वी तलावावरच्या प्रत्येक घरामध्ये उतरली पाहिजे आणि प्रत्येक घराची अवस्था स्वर्गासारखी झाली पाहिजे. हीच महाराजांची एक मनीषा होती की सौंदर्य रमो घरात स्वर्गीयांपरी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भित्ती वरी, आणि त्याकरिता तुकड्यास सदा सर्वदा सेवेस कसू दे देवरची असावी. या दिशेनं वाटचाल करणारा आमचा संसार असावा. संसारामध्ये परस्पर प्रेम जर नसेल तर मग तो संसार असू शकत नाही. त्या संसारामध्ये नाथबाबा म्हणतात की संसार करत असताना नुसतं त्या ठिकाणी आसक्त होऊन बसू नका, तर मग त्या संसारा करत असताना त्या संसारामध्ये सुद्धा तुम्ही सगळे लोक, मी बोलतो की संसार हा योग्य हाशी खुशीनं करण्याकरता, हा संसार म्हणजे धन्यच गृहस्थाश्रम होण्याकरिता तुम्ही सगळे लोक सोबत जेवले पाहिजे, सोबत बसले पाहिजे, सोबत सगळ्या गोष्टीची चर्चा केली पाहिजे. आपल्या कुटुंबाचा विकास कसा करायचा याच्या संबंधानं कुठंतरी तुमची चर्चा झाली पाहिजे, कुठंतरी आपसात तुम्ही परस्परांच्या सोबत कुठंतरी बोलले पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आणि परस्परामध्ये जर काही भेद असतील, मतभेद झाले असतील तर ते एकत्र बसून मिटवून टाकले पाहिजे. पण आज आपले संसार या पद्धतीचे नाही आहेत, धिक्कार करण्यासारखे संसार होतात. काय कारण आहे हो? त्या रामायणाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. अर्थातच कधी कधी मी चिंतन करतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या त्या मंगलाष्टकामध्ये जो काही विचार मांडलेला आहे आदर्श गृहस्थाश्रमाच्या संबंधानं, त्यांनी त्या संसारी लोकांना संसारात पदार्पण करत असताना जो काही संदेश केला आहे, तो संदेश करत असताना पहिल्या नंबरावरच त्यांनी रामाचे आणि सीतेचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला की जैसे राम सीता सती अनुसया अत्री तसे व्हा स्वतः. कशाकरता सांगितलं असावं? अरे ज्या वेळेस आज आमच्या कुटुंबामध्ये कलह का निर्माण होऊन राहिलेले आहे, त्या कुटुंबामध्ये सगळे मिळून आपल्या कुटुंबाचा विकासाचा विचार करत नाही, तर प्रत्येक जण
त्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाकडून अपेक्षा ठेवतात आणि याने माझ्या अपेक्षा पूर्ण केल्याच पाहिजे. पण त्या अपेक्षा पूर्ण करत असताना तो अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि त्याला आपणही सहकार्य करावं ही भावना शिल्लक राहिली. त्यावेळेस रामाला वनवास झाला तर सीतेनं सांगितलं की जिथं राम आहे तिथं मी राहीन. आता ही परिस्थिती आहे काय? कितीतरी कुटुंबामध्ये फारकतीपर्यंत काळीमुळापर्यंत गोष्ट आली. कशामुळे? परिस्थिती थोडी नाजूक आहे म्हणून नवरा घर बांधत नाही, म्हणून जोपर्यंत घर बांधत नाही तोपर्यंत मी घरी येत नाही आणि रोज रामाची पूजा करते. अरे मी असा प्रश्न विचारतो की हे तुमचं म्हणणं ठीक आहे, कालानुसार ते घर बांधलं पाहिजे, सगळ्या लोकांचे बांधले, तुमचे बांधलं पाहिजे, ही गोष्ट ठीक आहे, पण तोही कुठंतरी प्रयत्नरत आहे. पण मला सांगा त्या सीतेनं कधीतरी अशी तक्रार केली काय हो की मी एका राजाची सून आहे, राजाची पत्नी आहे आणि राजाची मुलगी आहे, असं असताना मी वनात तुमच्या सोबत येणार? अरे पती जेवढ्या दुःखात राहते तेवढ्या दुःखात मी राहण्यासाठी तयार आहे. ही भावना त्या पत्नीची होती म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यापुढे आहे, म्हणून त्यांच्या नावाचे स्तुतिस्तोत्र गौरवल्या जातात, त्यांच्या नावाचे ग्रंथ तयार होतात. की त्यावेळेस सीतेनं काहीही विचार न करता रामाला वनवास तर मला वनवास, राम महालात तर मी महालात, या दृष्टीनं ती सीता वागली. आणि आजची सीता नाही 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 मी म्हणतो तसं पाहिजे, इथं कुठंतरी गफलत होऊन राहिली. आणि कुठं कुठं नवरे त्या पद्धतीनं हुकुमशाही करतात. या दोन्ही बाजू सांभाळल्या गेल्या पाहिजे. आणि हे ज्यावेळेस होईल, महाराज म्हणतात की दोघांचे एक व्हावे मन, तेथेची नांदे स्वर्गपूर्ण, होता आदर्श एक संतान पांग फिरील देशाचा. आणि म्हणून काही काही कुटुंब आम्ही पाहतो, त्या कुटुंब पाहिल्यानंतर आम्हाला हेवा वाटते की वा 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 वा, महाराजांची साधू संतांची जी संकल्पना होती ते हे कुटुंब आहेत. या पद्धतीची वाटचाल जर आपल्या लोकांनी केली तर मग मात्र आपण परमार्थमय व्यवहाराकडे वाटचाल करू शकतो. आणि म्हणून परमार्थमय व्यवहार काय आहे, परमार्थमय व्यवहार कोणत्या दिशेनं आम्ही गेल्यानंतर होतो याचं चिंतन या विषयाचं महाराजांच्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला. सुंदर पद्धतीनं या ग्रंथामध्ये विवरण केलेलं आहे. आणि आज आपण भौतिक दृष्टीनं परमार्थमय व्यवहार करण्याच्या दृष्टीनं आमची वाटचाल कशी असावी याच्या संदर्भातलं भौतिकदृष्ट्या चिंतन पाहिलं आहे. आणि याच ग्रंथामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या परमार्थमय व्यवहार कसा करता येईल याचंही सुद्धा चिंतन विस्तृत पद्धतीनं मांडलं गेलेलं आहे. पुन्हा 2 टप्प्यामध्ये चिंतन आपण थोडक्यात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते उद्याच्या प्रवचनामध्ये. आजची आपली वेळ संपली, पण एक महत्त्वाची सूचना अशा पद्धतीची आहे की आज हा जो आपला प्रवचनाचा भाग आहे याच्यामध्ये आपण बराच काही उलाढाला संसारी लोकांच्या संबंधानं केलेला आहे. कसं तुमचा संसार असावा आणि भौतिकदृष्ट्या संसार आपण व्यवस्थित करून, संसार सुस्थितीत ठेवून, संसार हा एक आदर्श संसार करून कसा करू शकतो त्याचं चिंतन केलं. कसा असावा कसा नसावा याचं चिंतन केलं. पण आता अशा पद्धतीचा एक भूमिका आपण तयार केली, एक आदर्श संसाराची भूमिका तयार केल्यानंतर हा आदर्श संसार परमार्थाच्या दिशेनं कसा वळवायचा, तो हा संसार परमार्थमय कसा करता येईल याचं आध्यात्मिक चिंतन आपल्याला करायचं आहे. परंतु ते आपण उद्या करणार आहोत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सुपुत्र आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच धर्मवीर संभाजी महाराजांची आज जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ही जी जयंती आहे या जयंतीचंच एक पर्व साधून आजचं रात्रीचं जे एक व्याख्यान ठेवलेलं आहे ते व्याख्यान आज आमचे ज्येष्ठ बंधू परम स्नेही आणि अखिल भारतीय गुरुदेव स्वामी मंडळाचे सक्रिय आणि जीवन मी विनंती करू चाहतो ऐकणाऱ्या मंडळींनी की त्यांनी त्यांचं कुटुंब कसं आहे, गुरुदेव सेवा मंडळाचं कुटुंब कसं असावं हे पाहायचं असेल तर अंगुली निर्देश करील मी त्यांच्या कुटुंबाकडे, त्यांचं कुटुंब पाहण्याकरता जावं. असे आमचे राजदादा घुमनर आहेत. त्यांचा आदर्श एक परिवार आहे आणि जबरदस्त
सेवा मंडळाच्या पद्धतीनं तंतोतंत वागण्याचा प्रयत्न करणारं ते कुटुंब आहे आणि आचरणशील आहेत, निर्भय आहेत, नैसर्गिक शेती करतात. 4 भाऊ आहेत, ते 4 भाऊ 4 कार्यासाठी अर्पण आहेत. आणि आमचे हे घुमनर जे आहेत राजदादा यांना तर भ्रमण महर्षी म्हणून घोषित केला आहे. कारण ते घरीच नसतात, दिवाळीच्या दिवशी घरी नसतात, ते नुसतं फिरतात. ते लागा प्रचारा सत्वरी आता पुरी बोलणी हा राष्ट्रसंतांचा संदेश त्यांनी ध्यानी घेऊन घराघर चले हा प्रचार निर्मल राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचं हिंदीमध्ये भाषांतर केलेलं आहे. ते म्हणतात की म्हणजे जो है मेरे सखा सनेही ग्रंथ समृद्धी करे जगमाही घर घर चले यह प्रचार निर्मल ग्रामगीता पठन का प्रांजळ. या पद्धतीनं जे त्या ग्रामगीतेच्या प्रचारकर्ता अखंड फिरत असतात असे आचरणशील व्यक्तिमत्व आहे. फार मोठं व्यक्तिमत्व, लहान जरी असलं वयानं तरी फार मोठं व्यक्तिमत्व गुरुदेव स्वामींगणातलं आहे. आणि ते व्याख्यान फार सुंदर व्याख्यान देतात आणि व्याख्यान देत असताना आचरणशील आहेत. म्हणून तसे तर व्याख्यान खूप देतात, पण गोष्ट अशी आहे की एक हात खोदावी जमीन हे पूजनाहूनही पूजन, परिणाम शेकडो व्याख्यानाहून अधिक त्याचा, असं बोललं जाते. आणि म्हणून त्यांच्या कृतीतून त्यांचं व्याख्यान दिसते. म्हणून त्यांचा आज आपण धर्मवीर संभाजी महाराजांवरती व्याख्यान ठेवलेलं आहे. त्या व्याख्यानाचं आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा आणि या पेजचा आमचा आनंद द्विगुणित करावा अशा पद्धतीची विनंती करतो. आणि या ठिकाणी आजच्या या प्रवचनाला अखिल भारतीय गुरुदेव स्वामींगणाच्या तत्वप्रणालीनुसार शांतीपाठाच्या माध्यमातून आपण समारोपाच्या दिशेकडे नेऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ अडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.